श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या पादुकांची स्थापना केली. पुढे श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री शैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले आणि तेथेच एका प्रचंड मोठ्या वृक्षाखाली तपश्चर्येस बसले. तपस्या करता करता बराच काळ लोटला. तोपर्यंत त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले होते. हा योगायोग म्हणावा की परमेश्वराची योजना. त्याच दरम्यान एक लाकडे तोडण्यासाठी तिथे आला आणि नेमके त्याच झाडाचे लाकडे तोडण्यास तो पुढे आला. चुकून त्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड त्या वारुळास लागली आणि त्याच क्षणी त्या वारुळामधून रक्त ओघळू लागले आणि बऱ्याच काळापासून तपश्चर्येला बसलेले श्री नृसिंह सरस्वती महाराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये प्रगट झाले. केविलवाणी अवस्था झालेल्या त्या लाकूड तोड्याला प्रेमदृष्टीने जवळ घेऊन आशीर्वाद देऊन श्री स्वामी समर्थ महाराज पुढे निघाले.